पंढरपूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी उभारण्यात आलेल्या शेडचे काम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे काम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या मार्फत सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. पंढरपूरमधील महत्त्वाच्या यात्रांपैकी एक असलेल्या चैत्र यात्रेदरम्यान 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसात हे शेड कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला असून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. दरम्यान काही स्थानिक युवकांनी प्रत्यक्ष परिस्थिती दाखवणारा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण प्रकार उघडकीस आला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे आता पंढरपूरकरांनी आणि भाविकांकडून संबंधित ठेकेदार व या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे. भाविकांची मोठी प्रमाणावर गर्दी असणाऱ्या या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्थानिक युवक नेमके काय सांगत आहेत आणि प्रत्यक्ष परिस्थिती किती गंभीर होती ते आपण पाहूयात. नमस्कार, मी पंढरपूरमधून बोलतोय. नामदेव पायरीपासून महाद्वार पोलीस चौकीच्या शेजारी ही जी आता बांधलेली जी आहे पावसाळी उन्हाळी बांधलेली जी आहे ती म्हणजे हे झालेलं काय म्हणजे धोकादायक बांधलेलं आहे. एकाच पावसामध्ये लोकांच्या अंगावर मगाशी पडलं होतं. मगाशी जी मोठा पाऊस झाला ह्यामध्ये लोकांच्या ही जी कापड दिसते पाठीमागचं काय म्हणतात ते लोकांच्या अंगावर पडलं होतं. तुम्ही बघू शकताय. 2 मिनिटं येत आहे का पुढे गाडी करू आहे. हे गाडी इकडे आहे. ही जी झालंय मागा शिकून आहे ना बायका लहान लेकरं ही जी पडलंय का ही जी पडलंय ना हे लहान लेकरांच्या अंगावर मागाशी पडलं होतं. म्हणजे ही जी केलं आहे ही चुकीच्या गोष्टी आहेत. त्या गोष्टीला म्हणजे काय बांधलेलं नाही किंवा काय नाही हाय असं सहजासहजी काही पडलेलं आहे. हा तुम्ही बघू शकता असं कडन गेले काट्या बांबू सगळं पडलेलं आहे इथं. तुम्ही बघू शकता की अरे लाईट चालू कर. फक्त सगळे बांबू असे सगळे पडलेले आहेत. म्हणजे येणारे जी हे आहेत वारकरी लोक आहेत त्यांच्या अंगावर मगाशी पडलेलं आहे. जी झालं हे मगाशी म्हणजे मोठी गोष्ट झालेली आहे पावसात. तुम्ही बघू शकता हे कवटेकर आहे का कवटेकर दुकानाच्या समोर झालेलं आहे. हे जे झालेलं आहे हे 11 रुद्र मारुती आहे का कवटेकर मालकांच्या समोर या गोष्टी इथे समोर घडलेल्या आहेत. आपण अजून नामदेव पायरीपाशी गेलेलो नाही पण तिथं पण झालेल्या त्या गोष्टी. मागाशी ही पाऊस झाला त्या पावसामध्ये ही लोकांच्या अंगावर मागाशी पडलं होतं. तुम्हाला कसं वाटलं आता हे बेकार वाटलं. मोठ्यांदा बोलायचं नाही. बेकार वाटलं. माणसाचा जीव गेला तर काम झाला. मगाशी जी पडलं म्हणजे आम्ही इथून म्हणजे फॅमिली वगैरे सगळे आम्ही खाली होतो कुंडलिकाच्या मंदिरामध्ये. वीज तिथं पडली. आम्ही त्या मंदिरातच होतो. मंदिरामध्ये वीज पडली. घाबरून अजून हात लटलट कापू लागले. बरं खाली कोणत्या गोष्टीत म्हणजे कोणाला दुखापत झालेली नाही? दुखापत लागले नाही परंतु त्रास लई विजा पडल्यामुळे कडकडली. किती वीज पडले. तुमचं गाव कोणतं दादा? बंगार चिंचोली. ठीक आहे. हे बघताय तुम्ही सत्य रिअली आहे.